तर नमस्कार मंडळी आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होती एक कालच्या राहिलेल्या अर्ध्या कामापासून, म्हणजेच हळदीची लागवड। इथं ज्या हळदीचं आपलं लागवड करायचं चाललंय, तर ते अर्ध काल काम आपण थोडंसं करून घेतलं होतं आणि अंधार पडल्यामुळे अर्ध काम राहिलं होतं। तर आज आपल्या ब्लॉगची सुरुवात त्याच कामापासून होती। सकाळी थोडंसं नीट केलं इकडनं बाबांनी विटा वगैरे लावून, पण तरी अजून भरपूर काम बाकी आहे त्याच्यामध्ये, तर आता ते करून घेऊ आणि कामाला सुरुवात केली आहे। आणि पाऊस चालू झाला आहे, जर दिसत असेल तर हे बघा इकडं डोंगराच्या वरती, इकडं तुम्हाला दिसत असेल इकडं पूर्ण हा पाऊस चालू झाला आहे। पूर्ण आता डोंगर दिसायचा बंद झाला आहे। तर असं काय आहे, जर आता पाऊस वाढला तर काम करता येणार नाही, पण तरी जोपर्यंत करता येते तोपर्यंत आपण करू, कारण की इथं झाडाच्या खाली असल्यामुळं थोडंसं पाऊस कमी लागतोय, म्हणजे खूपच थोडासा पाऊस लागतोय। तर बघूयात आता जर जमतं, किती जमतंय काम करायला, किती वेळ पाऊस चालतोय, काय होतंय, सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये। आणि आता सगळ्यात पहिलं म्हणजे इकडनं विटा वगैरे लावून घेतो पुढं, आणि नंतर ही माती सपाट करून मग आपण त्याला सऱ्या पाडून मग नंतर लावायची त्याच्यामध्ये हळद। तर चला आता करूयात सुरुवात कामाला, आणि तुम्हाला पण दाखवतो पुढं आपण हळदीची लागवड कशी करणार, ते एवढे मोठी जे कोंब होते त्यात कसं काय करायचं, कशी लावायची, काय सगळ्या गोष्टी। तर नशीब खूप छान आहे, काम करत होतो, थोडासा पाऊस आला होता पण आता पाऊस पण थांबला आहे, ठीक आहे। तर हे असं काही इथं करून घेतलं मी, तुम्ही बघू शकता ना की इकडनं सगळ्या अशा विटा लावून घेतल्यात हे असं। आणि इकडं आता आतमध्ये माती टाकायची मला, तर इकडची माती जी मी थोडीशी मोकळी करतोय, म्हणजे ती कशी मोकळी केली ना का त्याच्यात थोडीशी लेवल करत थोडीशी माती अजून इकडे, किंवा जर माती कमी पडलीच तर आपलं काही सगळे शेतच रिकामी उचलायची, शेतातून जिथं जास्त उंचवट आहे तिथून माती उचलायची, नाही आणून टाकायची, तर त्याची काही अडचण नाही। आता बघा इथं थोडीशी माती नाही की पोकळ करतोय मी, तर ही माती पोकळ झाली का मग त्याच्यानंतर थोडीशी लेवल करून झाल्याच्या नंतर मग आपण लावू हळद। आता इकडचं करत होतो नाही का तयार, इकडचे हे सगळं तयार करत होतो, तितक्यात माझ्या डोक्यात एक आयडिया आली। गंमत काय आली, हे बघा इकडनं सगळं तसंच मोकळं होतं, आपण तिकडची बाजू पूर्ण पॅक करून घेतली आहे, पण इकडची ही जी बाजू होती ही इथली ही सगळी तशीच मोकळी होती। आणि याच्याने काय व्हायचं, पाणी सगळं ना इकडं वगैरे पाणी सोडलं का ते सगळं इकडं खाली वाहत आहे। सो आता माझ्या डोक्यात काय विषय आला, इथे एक दगड लावून दिला आहे मोठा, आणि इथं पण आपण विटा लावून टाकू, म्हणजे काय होईल का कुठंच बाहेर पाणी यायला जागा राहणार नाही, आणि दिसताना पण एकदम व्यवस्थित दिसेल, ठीक आहे। तर आता ते करून घेतो, पहिले तिकडं विटा वगैरे लावून घेतो तिथं मस्तपैकी, आणि मग आपण लेवल करू इथं। तर बघू झाल्यावरती कसं दिसतंय तुम्हाला दाखवतो मी। तर फायनली गाईज हे असं काही दिसतंय, तिकडचं तिकडे हे जे आपण आत्ता बनवलं आहे। तर कसं वाटते, माझ्या हिशोबाने तर चांगलंच झाले। आता बघू, आता आतमधलं काम करून घेऊ, आता भरपूर वेळ झाला, टाईमपास चालला आहे माझा, हे बनवत बसलो होतो, तर हे झालं आहे। आता तिकडचं बनवून घेऊ, आतलं व्यवस्थित करू सगळं, चलो। तर आता एक एवढं काम झालं आहे आपलं हळद लावण्याचं, ते बास झालं। आता ते पुढचं काम जे काय आता ते मम्मी बघून घेईल, ते साऱ्या पाडायच्या आणि त्याच्यामध्ये हळद लावायचं ते काम आता ती करेल। तिला जे अवघड काम होतं वाफा तयार करून देणं, तेवढं आपण करून दिले। आता बाकीचं जे लावण्याचं काम आहे ती करेल, तिच्या सवडील, तिला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस ती करेल। आता जवळपास 5:30 वाजलेत, आणि एवढी जास्त आता मस्तपैकी चहाची तलब झाली, आणि घरात आला आहे। पण गावाला आल्यावरती आलं तर काय, आलं सगळीकडे भेटतं नाही का, पण गावाला आल्यावरती फ्रेंड्स सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चहात टाकायला गवती चहा, याच्या एवढा भारी लागतो ना चहा, मापणे आपण थोडं जास्त घेतलं आहे, ह्याला की 2-3 पानं जरी घेतली तरी काम होऊन जातं, मी थोडंसं जास्त घेतलं आहे। 5 hours later. तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 8:30, आणि जेवण झालंय। पुण्याला असल्यावर 8:30 वाजता मी जेवण बनवायला सुरुवात करतो। आता जेवण झालंय माझं 8:30 वाजता, हालाकी आई तर येतंय,
पण तरी आई तर नाही येते. मी भाकरी बनवायला शिकू राहिलोय. गावाला आल्यापासून मी रोज भाकरी बनवतोय. 2-2, 3-3, 2-2, 3-3 रोज भाकरी बनवतोय. मम्मी शिकू राहिली मला. कारण की गंमत काय आहे का, तिकडं चांगल्या भाकरी भेटती नाही. आणि पुण्याला भाकरी घ्यायला गेल्यावर रेट काय आहे बाई, 30 रुपये 35 रुपयाला एक भाकरी एवढूशी. त्यात पोट बी नाही भरत आणि काहीच नाही. 4 घासात ती भाकरी संपती. अशी तर भाकरी ना, आपल्याला भाकरी म्हटल्यावर चुरून बिरून खायची सवय, एकदम चुरायची, रस्सा वतायचा, कांदा बिंदा. ती 4 घासात संपती भाकरी आणि 30 आणि 35 रुपये द्यायचे एका भाकरीचे. काय परवडणार आहे. त्याच्यापेक्षा म्हटलं घरची आपली बाजरी, तर आपण एवढी बाजरीची शेती करतोय आणि तिकडं पुण्याला विकत भाकरी खायच्या. काय पटलं नाही डोक्याला. त्याच्यामुळं आल्या आल्या आपलं एक मिशनवर आहे आता. परत पुण्याला जायचं, आधी भाकरी शिकून जायचं आणि जाताना बाजरी घेऊन जायची सोबत. इकडे जायचं, दळायचं आणि भाकरी बनवून खायच्या हाताने. म्हणजे टेन्शनच नाही. पैसे पण वाचतील, घरच्या आपल्या हातच्या भाकरी खायला भेटतील आणि चांगल्या भाकरी खायला भेटतील. मेन गोष्ट म्हणजे कडक भाकरी. आपण तर गावाला राहून कशी चुलीवरची भाकरी खायची सवय झाली. तिकडे भेटतात गॅसवरच्या भाकरी. बरी चुलीवरची जरी भेटली तरी तिचा गाळच होईल, चुरली का गाळ होऊन जातो. ती भाकरी आपल्याला आवडत नाही. आपल्याला कडक भाकरी खायची सवय लागली. दात दुखले तर चालते पण भाकर कडक पाहिजे, असा तर आपला नियम आहे. त्याच्यामुळं मग आता मिशन भाकरीवर आहे मी सध्या. आणि भाकरी शिकूनच घेणार मी. 2 दिवस झाले भाकरी करतोय आणि चांगल्या जमू राहिल्या आहे. म्हणजे फर्स्ट टाइम केल्या पण चांगल्या जमल्या. तर आता आपला मुद्दा, जेवण झालंय, 8:30 वाजलेत. आणि गावाला असल्यावरती काय विषय काय माहिती, पुण्याला नाही का भूक नाही लागत, काहीच नाही का, आरामशीर चालतं. गावाला सकाळी मी जेवलोय किती वाजता, सकाळी उठलो लवकर, 6:30 वाजता उठलो. आणि सकाळी माझं जेवण झालं होतं 11 वाजता, 10:30 का 11 वाजता माझं जेवण पण झालं होतं सकाळचं. त्याच्यावर परत मला दुपारी भूक लागली, परत 3:30-4 वाजता जेवण केलं. आणि त्याच्यावर परत मला आता भूक लागली जेवण, म्हणून एवढं लवकर जेवायला पण बसलो मी. काय विषय चालू आहे काय माहिती. नाही तर पुण्याला दुपारचं सकाळचं जेवण होतंय 2 वाजता, संध्याकाळचं जेवण होतंय रात्री 10:30 वाजता, 10 वाजता. आणि इथं आल्यावर सकाळी 10लाच भूक लागते, झोपेतून उठल्याच भूक लागते. काय विषय काय माहिती भाऊ. का मे बी वातावरणातला फरक असेल. गावाला आल्यावरती कसं जरा चांगलं वातावरण असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी मी लवकर उठतो गावाला आल्यावर. पुण्याला आल्यावर म्हणजे सूर्य डोक्यावर आल्यावर मी तोंडावरून भांगरून काढतो. तर मे बी ते पण एक रिझन असू शकतं. तर आता बघू, माझा मित्र येतोय तर कदाचित आमचा बाहेर जायचा पण प्लॅन होऊ शकतो. जर गेलो तर तुम्हाला पण दाखवतो. आता आम्ही काय करू, म्हणजे आता मित्र आली तरी काही जास्त गप्पा टप्पा मारत बसणार, दुसरं काहीच. आपलं आता एवढ्या रात्रीचं गावात काही नसते. पुण्या बिण्यात म्हटलं तर चला आईस्क्रीम खायला जाऊ, कुठं काय करू, कुठं काय. तसं गावाला काही नाही. एकदा 9 वाजले का सगळं बंद होऊन जातं. तर जरी झाला काही प्लॅन पोरांचा यायचा तरी गप्पा टप्पा मारत बसू. तर चला मग दाखवतो काय होतंय पुढं. जर झालं तर ठीक, नाही तर मग भेटूयात आपण उद्याच्या व्लॉग मध्ये. तर आता चाललोय पोरांकडे. पोरं भेटायला येऊ राहिलेत सगळेजण नाही का. आता मी बी 2-2.5 महिन्यातून येतो, पण सगळी पोरं आम्ही भेटतो संध्याकाळी जरा गप्पा टप्पा मारत बसायच्या. म्हणून आता चाललोय मी पोरांकडं. 1-2 असे एक गोळा करीत एका ठिकाणी आता भेटू. आम्ही बघू शकता डायरेक्ट सुनसान रस्ता एकदम, कोण नाही रोडला. डायरेक्ट कोण एखादी मोठी मांजर विंजर जर भेटली ना मोठी, डायरेक्ट गेमच. आमच्या इकडं मोठ्या मांजरी लई आहेत, जे असते ना इकडचे अकोली सडनर साईडचे, त्यांना माहिती. लय बेकार विषय हा. तर चला आता इथून पुढं तर लय खतरनाक रोड आहे भाऊच्या घराकडे जायचा. मित्राला घ्यायला चाललोय बाई. रोड बघा तुम्ही, रोड काय खतरनाक रोड आहे. अजून तरी बरा आहे थोडा. पुढच्या महिन्यात जर आला ना पाऊस झाल्यावर, अगं बाय नवीन माणूस तर डायरेक्ट हातरूनच जाईल. विषयच कमी आहे. आम्हाला काय विषय नाही, आम्हाला भीती नाही वाटत एवढी, कारण आम्हाला सवय झाली आहे. तर लहानपणापासून आम्ही इथं राहतो, आम्हाला एवढं विषय वाटत नाही. पण जर एखादा नवीन माणूस आला ना भाई, डायरेक्ट फाटून हातात दिली माणसाची. आम्ही रातचं कोण बाहेर जाऊन द्यायची नाही पाहुणे आल्यावर. अंधार पडला का जोडीदारच घेऊन जायचं, एकट्याने नाही जायचं बाहेर, असा विषय नाही तर नाही. चला तर मित्रांनो, आता वाजलेत सकाळची 9:30. आणि खरं तर गंमत काय आली का, रात्री मला बाहेरून यायलाच झालं खूप जास्त उशीर. त्यामुळं काय मला रात्री शूटच करता आलं नाही. आणि ज्यावेळेस मित्रांसोबत होतो त्यावेळेस तर भाई शूट करूच शकत नाही, कारण की
ते तेवढा जो पार्ट राहील ना व्हिडिओचा त्यात नुसतं बी 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 बीपच करावं लागेल, कारण हे नीट कधी बोलतीच नाही असा विषय. तर त्यामुळं मग काय रात्री मित्रांसोबतचा पण शूट करायला जमलं नाही आणि यायला खूप उशीर झालेला रात्री, तर त्यामुळं मग आल्यानंतर पण शूट केला नाही. तर आपण आजच्या व्लॉगची जी एंडिंग आहे ती दुसऱ्या दिवशी सकाळी करतोय. तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, आपला जे व्लॉग्स आहेत ते तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक करा, व्हिडिओवरती कमेंट करा. तुमचे काही ओपिनियन असतील किंवा तुम्हाला ते काही मत मांडायचं असेल आपल्या व्लॉग्सबद्दल, किंवा तुम्हाला आम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील तर ते त्यासाठी आपला कमेंट बॉक्स नेहमी ओपन आहे मित्रांनो. तर तिथं जा, कमेंट करा आणि हा तुमच्या मित्रांना पण पाठवा ना, तुमच्या मित्रांना पण ह्या व्हिडिओज पाठवा, शेअर करा आपले व्हिडिओज. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लिहून ठेवा. लिहून कशाला ठेवता, करा लगेच, पटकन जा, लगेच करा. केलं तर चला मग पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी टेक केअर, काळजी घ्या आणि बाय मित्रांनो.